हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस रिसर्च स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करत आपला पेपर. पहिली न्यूज काय होती? सेंटर अनवेल्स पॉलिसी टू टॅकल टेररिझम थ्रेट्स. बरोबर. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सने काय केलंय? एक पॉलिसी इंट्रोड्यूस केली की जी आपल्या इंडियाची जी फर्स्ट एवर अँटी टेरर पॉलिसी असेल. बरोबर. बरोबर. त्याचं नाव काय? प्रहार नावाची पॉलिसी. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की इंडियाला जे थ्रेट्स येतात, मग ते क्रॉस बॉर्डरमध्ये टेररिझमचे ते झाले. त्याचबरोबर सायबर अटॅक्स झाले. मग त्याचबरोबर नॉन स्टेट ॲक्टर्स असतील, जसे काही ग्रुप्स असतात, टेररिझम ग्रुप्स वगैरे, किंवा स्टेट ॲक्टर झाले, की स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम वगैरे त्या झाल्या. आणि त्याचबरोबर जे टेररिझम असेल ते फक्तच ऑन ग्राउंड वगैरे नसेल, ते सायबर अटॅक्स वगैरे यामार्फत सुद्धा असेल. ह्या सर्वांना उद्देशून एक पॉलिसी तयार केली आहे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी. त्याचं नाव काय? प्रहार आहे. एकदम ब्रॉड आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह अशी पॉलिसी. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, की इट स्टेट्स दॅट इंडिया फेसेस टेररिस्ट थ्रेट्स ऑन ऑल थ्री फ्रंट्स: वॉटर, लँड अँड एअर. बरोबर? And that capacities have been developed to protect critical sectors of economy, including power, railways, aviation, ports, defense, space, and atomic energy from both state and non-state acts. बरोबर. मग ते बोथ स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स असेल. आता नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजे कोणते झाले? टेररिस्ट ग्रुप वगैरे झाले. बरोबर. लष्कर ए तोयबा वगैरे हे झाले. त्यानंतर स्टेट ऍक्टर्स कोणते झाले? की स्टेटद्वारे स्पॉन्सर केलेले काही टेररिस्ट ग्रुप झाले, किंवा इनडायरेक्टली असे झाले की सायबर अटॅक्स वगैरे घडून आणतात असे. मग त्यांचं आपलं काय म्हणणं आहे, की अशी जी आपली नॅशनल काउंटर टेररिझम पॉलिसी झाली, ज्याच्यामुळे काय असं होणार, की आपली फक्त लँड थ्रू नाही. मग जसं आपल्याला माहिती आहे, की 26/11चा जो अटॅक झाला तो मुंबईवरती. त्याच्यात जे टेररिस्ट आले होते ते सी रूटने आले होते. बरोबर. मग त्याचबरोबर आपण प्रिपेअर कसं राहायला पाहिजे? आपण एव्हिएशन किंवा एअर मार्फत जे होणारे अटॅक्स असतील त्यासाठी सुद्धा प्रिपेअर राहायला पाहिजे. बरोबर. मग ही इंटरनल सिक्युरिटी जो आपला टॉपिक आहे, GS3 मधला, त्याच्यामध्ये एकदम महत्त्वाचा टॉपिक बनतो, की इंटरनल सिक्युरिटीचे थ्रेट्स कोणते-कोणते असू शकतात. त्याच्यामध्ये प्रहार पॉलिसी कशी-कशी त्याला काउंटर करते. प्रहार पॉलिसी अजून कोणते-कोणते टार्गेट सांगतात, की या-या पद्धतीने इंडियावरती अटॅक होऊ शकतो. त्याच्याबरोबर पुढे काय सांगितलंय, की हे जे अटॅक्स असतील, आपण काय करतो, की त्यांच्याकडे केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल, न्यूक्लिअर, एक्सप्लोजिव्ह, डिजिटल असे कोणते पण जे आहेत, ज्याच्या थ्रू इंडियावर अटॅक होऊ शकतो, असे मटेरियल्स त्याचा यूज त्यांना किंवा त्याचा ॲक्सेस नाही मिळावा यासाठी आपण प्रयत्न करतो आपल्या एजन्सी. बरोबर. मग इंटरनल सिक्युरिटीमध्ये काय-काय येणार, की प्रहार पॉलिसी काय आहे? ह्याच्यामध्ये तो प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर अजून कोणते-कोणते थ्रेट्स प्रहार पॉलिसीने सांगितलेले आहेत. आपण मग जसं त्यांनी सांगितलं, की तिन्ही रूटमध्ये लँड, सी आणि एअर. मग त्या रूटने कसे-कसे अटॅक्स होऊ शकतात. त्याच्यामध्ये इंडिया आपण कसे चॅलेंजेस त्याला प्रिपेअर होतोय. त्याचबरोबर सायबर अटॅक्सच्या बाबत प्रहार पॉलिसी काय म्हणतीये. त्याच्यानंतर सायबर अटॅक्सबद्दल प्रहार पॉलिसी काय-काय प्रिकॉशन घेण्याबद्दल सांगतीये. ह्या ज्या सर्व गोष्टी ते आपल्याला एक्झामसाठी इम्पोर्टंट होतात. इंटरनल सिक्युरिटीच्या या टॉपिकसाठी ही सगळ्यात एकदम महत्त्वाची पॉलिसी आहे. पुढची न्यूज काय होती, की निलगिरी जी एरिया आहे, बरोबर? द निलगिरीज इज अंडर अटॅक. क्लायमेट चेंज एंड फॉलिंग टी प्राइसेस हॅव हेराल्डेड अ ट्रान्सफॉर्मेशन इन द हिल्स दॅट डज नॉट ऑगर वेल फॉर इट्स फ्रॅगाइल इकोसिस्टम. बरोबर? आता निलगिरीचा जो एरिया आहे, आता आपल्याला एक्झामसाठी काय-काय महत्त्वाचं आहे, की निलगिरी आपल्याला माहिती आहे निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह आहे. त्याच्यामध्ये भरपूर नॅशनल पार्क आहेत. त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ सँच्युरीज वगैरे झाले. त्याच अराउंड एरियात आहे. त्याच्यामुळे हा सब कंप्लीट गोष्ट आपल्याला माहीत पाहिजे. मग आता प्रश्न विचारताना बेसिकमध्ये विचारतात, की निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये कोणते-कोणते प्रोटेक्टेड साइट्स वगैरे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये नॅशनल पार्क्स विचारू शकतात, वाईल्ड लाईफ सँच्युरीज विचारू शकतात. मग त्याच्यामध्ये तिथं एंडेमिक कोणते ॲनिमल्स वगैरे आहेत का? एंडेमिक प्लांट स्पेसीज कोणत्या आहेत का? त्या गोष्टी विचारतील. त्याचबरोबर तिथं कोणते-कोणते काय गोष्टी विचारल्यात? तिथं टी प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात व्हायचं. सॉरी, टी प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात व्हायचं. पण ते टी प्राइसेस कमी झाल्यामुळे तिथलं प्रोडक्शन जे होतं टीचं ते कमी झालं. आपल्याला ह्याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहिजे, की कशामुळे झालंय. परत आपल्याला क्वेश्चन विचारला होता प्रीमध्ये, की टी बोर्ड काय असतो? मग त्याच्या रिलेटेड पण इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत पाहिजे. पुढची न्यूज काय होती? द क्वाईट क्रायसिस ऑफ अडल्ट्स मेंटल हेल्थ इन इंडिया. जसं आपल्याला माहिती आहे, की गाझियाबादमध्ये जे इन्सिडेंट झालं होतं, की तिथे 3 मुली होत्या बहिणी. त्यांनी मोबाईल नाही मिळाला म्हणून त्यांनी आत्महत्या केली होती. त्यांचं काय म्हणणं आहे, आणि जसं त्याचबरोबर इकॉनॉमिक सर्व्हेने सुद्धा नोटीसमध्ये आणून दिलं होतं, की मोबाईलचा जो अतिवापर आहे, डिजिटल ओव्हर यूज, त्याच्यामुळे अडल्टसमध्ये किंवा यंग एजमध्ये चाइल्ड्समध्ये मोठ्या प्रमाणात डिप्रेशन, मेंटल अँक्झायटी वगैरे ह्या ज्या गोष्टी त्या दिसून यायला लागल्या. आणि त्याच्यावर आपल्याला काही ना काहीतरी उपाय करायला पाहिजे. मग रायटर्सचं काय म्हणणं आहे, की हा जो डिजिटल यूज आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, मेंटल हेल्थचं चॅलेंजेस आहे ना,
तो वाढायला लागला आणि तो फक्त अडल्ट्स किंवा ओल्डर टीन्स यांच्यासाठी नाही, तो लहान मुलांपासून सुद्धा सुरू झालाय. मग त्याच्यामध्ये कोणते-कोणते ते कॉमन अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर जे आहे, त्याच्यामध्ये अँक्झायटी, डिप्रेशन, कंपल्सिव्ह डिजिटल यूज, लर्निंग डिफिकल्टीज विथ इमोशनल डिस्ट्रेस ह्या गोष्टी वाढायला लागल्या. त्याचबरोबर त्यांचं काय म्हणणं आहे, की ओव्हर काय 7 to 10% ऑफ इंडियन adolescents have diagnosable mental health conditions and 5% to 7% of school age children have ADHD. ADHD काय आहे? अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, बरोबर? त्याचबरोबर त्यांचं काय म्हणणं आहे, की आपली जी पॉप्युलेशन आहे 140 कोटीची, त्याच्या अगेन्स्ट फक्त 10,000च्या अराउंड सायकियाट्रिस्ट आहेत आपल्या पॉप्युलेशनमध्ये. म्हणजे 140 कोटी लोकांसाठी फक्त 10,000 सायकियाट्रिस्ट सांगितलेत आणि त्याच्यात पण खूप कमी प्रमाणात आहेत जे चाइल्ड सायकियाट्रिस्ट आहेत. बरोबर? म्हणजे हे झाले 10,000. पण ते झाले मेजरली अडल्ट वगैरे त्यांच्यासाठी. पण फक्त चाइल्ड स्पेसिफिक वगैरे असे सायकियाट्रिस्ट प्रचंड कमी प्रमाणात आहेत. त्याच्यामुळं चाइल्डहूड व्हल्नरॅबिलिटी आहे, ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते. एकतर लहान मुलांना असं काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात मेंटल इलनेस वगैरेचे. असं कोणी नॉर्मली आपल्या सोसायटीमध्ये कन्सिडरच करत नाही. आणि असं असेल आणि कन्सिडर जरी केलं तर जो अप्रोच पाहिजे मेडिसिनल प्रॉपरली, त्याच्यानंतर थेरपी वगैरेच्या गोष्टी, त्या भेटणं सुद्धा प्रचंड अवघड आहे. त्याच्यामुळे चाइल्ड व्हल्नरॅबिलिटी प्रचंड प्रमाणात वाढते. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला म्हणू शकतात, की पेरेंट्सचा रोल काय असतो? बरोबर. मग त्याचप्रमाणे सांगितलं, की स्कूल्सचा रोल काय असतो? तर आपल्याला माहिती आहे, की आपली जी स्कूलिंग सिस्टम आहे, एज्युकेशन सिस्टममध्ये त्याच्यामध्ये मार्क्स, ग्रेड्स याच्यावरती जास्त भर दिला जातो. जर मग विद्यार्थी वगैरे मार्क्स किंवा ग्रेड्स चांगल्या आणत असेल, तर त्याचे मेंटल हेल्थ चांगलीच आहे असं कन्सिडर केलं जातं. मग त्याची मेंटल हेल्थ आणि मार्क्स यांचं रिलेशन बऱ्याच वेळा नसतं. तो विद्यार्थी खूप चांगला परफॉर्म करत असेल अकॅडमिकली, पण कदाचित त्याची मेंटल वेल तशी नसेल. त्याच्यामुळे ही जी सिस्टम आपल्याला एज्युकेशनल सिस्टम जी फक्त कॉम्पिटिटिव्ह नेचरवरती असते, इमोशनल वेलबिंगवर तेवढं नाही पाहिलं जात किंवा स्कूल लेव्हलवर सुद्धा की एक थेरपी किंवा काउन्सिलर जे असतात ते अजून पण अवेलेबल वगैरे नसतात. मग ह्या गोष्टींमध्ये मग अशा कंडिशनमध्ये स्कूलचा रोल काय आहे? त्याच्यानंतर पेरेंट्सनी, स्कूलनी स्वतःला कसं ट्रान्सफॉर्म केलं पाहिजे. त्याचबरोबर गव्हर्नमेंट लेव्हलवरती कसं केलं पाहिजे. जसं आपल्याला माहिती आहे, की आपल्याकडे आयुष्यमान भारत वगैरे या स्कीम्स आहेत. त्याच्यामध्ये आपण जो मेडिकल वगैरे की हॉस्पिटलचे बिल्स असतात, त्याच्यामध्ये आपण इन्शुरन्स झाला, या गोष्टी प्रोव्हाईड करतो. मग त्याचबरोबर आपण जे हे डिसीजेस वगैरे असतात, त्याच्यामध्ये मेंटल इलनेस वगैरे यांना सुद्धा इन्व्हॉल्व केलं पाहिजे. एज्युकेशन सिस्टममध्ये आपण काही स्ट्रक्चरल चेंजेस केले पाहिजेत. मेंटल वेल बिंगसाठी किंवा डिजिटलसाठी त्याच्यामध्ये काहीतरी उपाय केले पाहिजेत. आता त्याच्यामध्ये काही-काही उपाय सांगताना काय म्हणतात, जसं ऑस्ट्रेलियामध्ये केलं किंवा स्पेनमध्ये केलं, की डायरेक्ट तुम्ही सोशल मीडियाचा जो वापर आहे किंवा सोशल मीडिया ॲप्स आहेत अ, ते बॅन करून टाका 16 वर्षाच्या खालील मुलांना. पण हा जो डायरेक्ट ब्लँकेट बॅन आहे, तो तेवढा इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट केला जाऊ शकतो का? हा सुद्धा प्रश्न पडतो. मग तसं नसेल तर एक प्रॅक्टिकल कोणता वापर केला तर कोणता पर्याय आपण गव्हर्नमेंटने वापरला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला एक्झामसाठी इम्पोर्टंट आहेत. सोसायटीचा जो टॉपिक आहे GS1 मध्ये, बरोबर? त्याच्यामध्ये हा इम्पोर्टंट टॉपिक आहे. पुढची न्यूज काय होती, की इंडियाज एनर्जी शिफ्ट थ्रू द ग्रीन अमोनिया रूट. जसं आपल्याला माहिती आहे, की आता एनर्जी शिफ्ट व्हायला लागली. आपण कंप जे आपण ओल्ड वे होतं कन्व्हेन्शनल कंबशन एनर्जीवरती चालणारी कोल वगैरेवरती, त्याला सोडून आपण ग्रीन एनर्जीकडे वळायला पाहिजे. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय येतं ग्रीन हायड्रोजन झालं. मग त्याचाच पुढे वापर करून ग्रीन अमोनिया सुद्धा वापर केला पाहिजे, असं म्हणणं आहे. मग ग्रीन अमोनिया कसा वापर केला जातो, की नायट्रोजन विथ ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया तयार होतो, बरोबर? मग आता याच्यामध्ये प्रीसाठी आपल्याला माहीत पाहिजे, की ग्रीन अमोनिया काय असतो, तो कसा तयार होतो, त्याचा कुठं-कुठं वापर होतो, बरोबर? त्याचबरोबर जर सांगितलं, की इंडियामध्ये कोणते-कोणते हे ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड, की स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन्स फॉर ग्रीन हायड्रोजन ट्रान्झिशन, साइट ही नावाची ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यानंतर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ह्या ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत. त्याचबरोबर ग्रीन अमोनिया ऑक्शन, ह्या गोष्टी काय आहेत ना, हे आपल्यासाठी प्री वगैरेसाठी इम्पोर्टंट, बरोबर? पुढची न्यूज काय होती, एआय फॉर ऑल. द एआय इम्पॅक्ट समिट वॉज अ साइन ऑफ थिंग्स टू कम इन इंडिया. तर आपल्याला माहिती आहे, की इंडियामध्ये आता एआय इम्पॅक्ट समिट झालं होतं. बऱ्याच देशातले प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर आले होते. आपला जो बेसिक अप्रोच आहे, जसं आपण म्हणलं, की एआय इम्पॅक्ट आपण जे लॉन्च केलं होतं, स्टार्टिंगलाच आपण म्हणलं होतं, की आपण एआयला घाबरून किंवा एआय काय डिस्रप्शन्स आणू शकतो सोशो इकॉनॉमिक लेव्हलवरती, त्याला घाबरून न जाता, की सोशो इकॉनॉमिक लेव्हलवरती काय अपॉर्च्युनिटीज आहे आपल्याला प्रोव्हाईड करतं. आपण इकॉनॉमी म्हणा, आपली जी टेक्नॉलॉजी त्याला कशा पद्धतीने ट्रान्सफॉर्म करू शकतो. ह्या अप्रोचने आपण एआयला सामोरं गेलं पाहिजे आणि इंडियाचा जो अप्रोच आहे तो या पद्धतीचा होता.
की एआय ला कसं लिमिट करावं, यापेक्षा एआयचा वापर करून आपली लाईफ, आपली इकॉनॉमी आपण कशी अजून प्रॉस्पर करू शकतो याच्यावर आपला फोकस असला पाहिजे. आता असा फोकस असायला पाहिजे, की एआयचा वापर असला पाहिजे. पण एआयचं कसं होतं, की अ, त्यासाठी जे टेक्नॉलॉजिकल गोष्टी झाल्या त्या डेव्हलप कंट्रीजकडे मग आर-एन-डी केलेल्या ज्यांच्याकडे खूप पैसा आहे डेव्हलप कंट्रीज त्यांच्याकडे जास्तीत जास्त आहे. मग ह्या गोष्टी फक्त डेव्हलप कंट्रीजकडे न राहता डेव्हलपिंग कंट्रीज, नंतर लेस डेव्हलप कंट्रीज यांच्यापर्यंत पण पोहोचून इन्क्लुसिव्ह एक इक्विटेबल ग्रोथ वर्ल्ड वर्ल्ड लेव्हलवरती आणण्यासाठी एआयचा वापर केला पाहिजे. मग त्याचबरोबर मग टॉप टू डाउन अप्रोच फ्रॉम वर्ल्ड लेव्हलवरती आणि त्याचबरोबर विदिन नेशन पण आपण वापरला पाहिजे. मग एआय जो आहे वर्ल्ड लेव्हलवरती डेव्हलप कंट्रीपासून लेस डेव्हलप त्याच्यानंतर नेशनमध्ये पण रिचपासून सगळ्यात पुअरपर्यंत एआयचा वापर झाला पाहिजे. एआय ॲक्सेसिबल झालं पाहिजे. मग त्यासाठी काय-काय करायला पाहिजे? या सर्व ज्या गोष्टी आहेत आपल्याला मेनसाठी इम्पोर्टंट आहेत, की सोसायटी लेव्हलवरती. ठीक आहे? पुढची न्यूज काय होती, की ऑन द इंडिपेंडन्स ऑफ द इलेक्शन कमिशन. अन इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन इज द बेडरॉक ऑफ इंडियन डेमोक्रेसी. टू एन्शुअर दॅट इट रिमेन्स सो, व्हेरियस सेफगार्ड्स आर बिल्ट इन टू द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यामध्ये काय झालंय, की इलेक्शन कमिशन जी आहे आपली बॉडी, बरोबर? आता ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी जी आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली. आता हे नॉर्मली कसं होतं, बुक्समध्ये काही लिमिटेड इन्फॉर्मेशन असते. आर्टिकलमध्ये या आर्टिकलमध्ये बरीच इन्फॉर्मेशन अशी दिली जी प्रीसाठी, बरोबर? आपल्याला पॉलिटीमध्ये प्रीमध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. अशी भरपूर इन्फॉर्मेशन, काही स्टेटमेंट्स म्हणा, की ज्याच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट करू शकतात. असे बरेच स्टेटमेंट याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे हे जे आर्टिकल आहे, प्रीबाबत एकदम महत्त्वाचं. पुढची न्यूज काय होती? प्रेसिडेंट अनविल्स बस्ट ऑफ राजाजी हेल्स मूव्ह टू शेड कॉलोनियल माइंडसेट. आता आपले जे सी राजागोपालाचारी जे होते, बरोबर? आपले जे फ्रीडम फायटर होते, त्यांचा जो एक अर्धपुतळा होता, तो प्रेसिडेंटनी आपलं राष्ट्रपती भवनमध्ये अनवील केला होता. आता आपल्याला पर्सन ऑफ द पर्सन इन न्यूज मध्ये फ्रीसाठी हा प्रश्न विचारू शकतात, की राजगोपालाचारी कोण होते? त्यांच्याबद्दल काही-काही महत्त्वाच्या गोष्टी जसं गांधीजी त्यांना म्हणतात, की कीपर ऑफ माय कन्सायन्स असं त्यांना म्हणतात राजगोपालाचारींना. त्याच्याबद्दल राजगोपालाचारीबद्दल अजून काही गोष्टी होत्या, की लास्ट अँड ओन्ली इंडियन, एक लास्ट आणि ओन्ली इंडियन हू प्लेड द रोल ऑफ गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. म्हणजे 1948 मध्ये जेव्हा लॉर्ड माउंटबॅटन हे झाला होता, त्याच्यानंतर इंडियाकडे ट्रान्सफर होताना 1948 ते 1950 पर्यंत राजगोपालाचारी जे होते ते गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते. मग ते लास्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडियन होते आणि ओन्ली इंडियन होते, ज्यांनी हा रोल प्ले केला होता इंडियासाठी. बरोबर? त्याचबरोबर त्यांनी 1937 ते 1939 जेव्हा प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट झाले होते, त्याच्यानंतर त्यांनी दलितांना हिंदू टेम्पल्समध्ये एंट्री दिली होती. बरोबर? मग या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दलच्या त्या प्रीसाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पर्सनली न्यूजमध्ये आपल्याला हिस्ट्रीमध्ये यांच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. चालेल, हा होता आजचा हिंदू पेपर. अशाच हिंदू पेपर अनालिसिससाठी पाहत राहा स्पर्धा YouTube चॅनल. थँक यू.